गाईज आज आपण जरा एका वेगळ्या डेस्टिनेशनला जाणार आहोत. रेप्टाइल्स वर्ल्ड तर्फे आपण एक छोटीशी मिनी ट्रिप काढतोय आणि माझ्या भाषेत किंवा माझ्या मनातल्या भावनानुसार ज्याला आम्ही मिनी जुरासिक पार्क म्हणतो अशा सगुणाबागला आपण भेट देणार आहोत. आपल्या घरापासून साधारणतः अंदाजे 3 ते 4 किलोमीटरचं अंतर आहे. सो लेट्स ट्राय नवीन काहीतरी बघू आज. गाईज तुम्ही नेरळमध्ये आलात तर आमच्या आसपास तुम्हाला बऱ्यापैकी फार्म हाऊस पण मिळतील. आणि आता आपण जिथे चाललोय ती जागा डेस्टिनेशन वेडिंगसाठी किंवा छोट्या समारंभांसाठी वापरली जाते. फायनली आपण पोहोचतोय सगुणाबागेत. सो गाईज आपण ज्या गोष्टीसाठी उत्सुक होतो बरेच दिवस, सगुणाबागेत येऊन हँडटेम लव्ह बर्ड्स आपल्याला बघायचे होते जे आपण आता एक्सपिरियन्स करतोय. आणि लव्ह बर्ड्स म्हणजे काय तर ऑस्ट्रेलियन बजीज नावाची एक जात आहे पक्ष्यांची, त्याला लव्ह बर्ड्स असं म्हणतात. हा ॲक्च्युअल ऑस्ट्रेलियाचा पक्षी आहे पण आपल्याकडचं वातावरण त्याला बऱ्यापैकी पोषक आहे, त्यामुळे इथं पेट होऊ शकतो हा प्राणी किंवा हा पक्षी. सो हा बऱ्याचसा तुम्ही घरांमध्ये किंवा ॲक्वेरियम शॉप्समध्ये पण बघितला असेल, पण एवढ्या मोठ्या पिंजऱ्यामध्ये पहिल्यांदा बघतायत कोणतरी. आणि हँडटेम लव्ह बर्ड्स खूप कमी प्रमाणात मिळतात किंवा कमी प्रमाणात तुम्हाला मिळतील, सापडतील. सो असे आपण आता हँडटेम लव्ह बर्ड्स बघतोय, ऑस्ट्रेलियन बजीज. आणि निरनिराळ्या कलरमध्ये असतात ते. आणि हा एक्सपिरियन्स घेणं खूप मस्त वाटतं एकदम लोकांना. ही आपल्या सगुणाबागेतली सर्वात जुनी पोपटीने रुबी. ॲक्च्युअली हँडटेम्ड आहे का नाही फक्त मला माहीत नाही, त्यामुळे मी तिला हातावर घ्यायची हिंमत नाही करत आहे, नाहीतर मी तेही केलं असतं. पण तुम्ही बघू शकता किती ॲक्टिव्ह आहे ती रुबी. आणि रुबीला इतक्या जवळनं एक्सपिरियन्स करणं खूप मस्त वाटतं. आणि रुबी कलरमध्ये एकदम मस्त आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघताय ससा आणि कासवाच्या गोष्टीतले ससे. आणि आत्ता सशांचा न्याहारीचा टाईम आहे. हे बघा, हे सगळे ससे आहेत. आणि सगुणाबागेत तुम्हाला हे खूप प्रकारचे बघायला मिळतील. हे साधारणतः आपल्याकडचे गावठी ससेच आहेत, जे फक्त रेड आईज ससे जे दिसत आहेत ते फक्त बाहेरचे आहेत, जे आपल्या वातावरणाला पोषक नसतात कधी, पण तरी तुम्ही पाळू शकता. आणि एक महत्त्वाची माहिती सांगायची राहिली मित्रांनो, ही जितकी पण मडकी दिसतात ना तुम्हाला, किंवा या साईडला बघितलं तर एक लाकडी तुम्हाला फळी दिसेल मडक्यांच्या मागे, याला ऑस्ट्रेलियन बजीजसाठी बांधलेले ब्रीड बॉक्स म्हणतात. ह्याच्यामध्ये ते लोक अंडी देतात आणि ह्याच्यात त्यांची पिल्लं जन्माला येऊन वाढतात. हे असं का केलेलं आहे तर ऑस्ट्रेलियन बजीज जिथे नॅचरल ठिकाणी नॅचरल हॅबिटॅटमध्ये राहतात तिथं ते मातीच्या भिंतीमध्ये किंवा मातीचं हे असेल त्याच्यामध्ये होल असतात, बिळं असतात, त्याच्यामध्ये ते अंडी घालतात. सो आपण आत्ता मातीचा आणून त्याच्यामध्ये होल करू शकत नाही. सो त्यांना लपण्यासाठी किंवा पिल्लं लपवण्यासाठी जी जागा आवश्यक आहे ती अवेलेबल करून देण्यासाठी तिथे मडकी बांधलेली दिसतात किंवा ब्रीड बॉक्स बांधलेले दिसतात.
सो अशा रीतीने आपण एक्सपिरियन्स केलेलं आहे आजचं सगुणाबागचं आपली मिनी ट्रिप आणि आता आपण लवकरच त्याचा निरोप घेणार आहोत. रुबी मी बाई इकडे आली. सो गाईज, आज आपण सगुणाबाग नेरळ येथे आलेलो आहोत आणि आपण काय काय एक्सपिरियन्स केलं तर लव्ह बर्ड्स म्हणजेच ऑस्ट्रेलियन बजीज, त्याच्या पुढे तुम्हाला दिसत आहेत ते जर्मन कोंबडे आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला आत्ता डिटेल्स माहिती नाही आहे, पण आपण लवकरच ती पण देऊ. हेअर्स आहेत म्हणजे ससे आहेत बऱ्याचशा प्रमाणात. तिथं आपली सर्वात जुनी मेंबर रुबी बसलेली आहे जी माकाओ फॅमिलीशी रिलेटेड आहे. आता आपण लवकरच इथून निघणार आहोत. सो जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल तर नेरळला सगुणाबाग ॲग्रो फार्म आहे. नेरळ स्टेशनपासून अंदाजे 5 किलोमीटर. नक्की भेट द्या आणि नवीन व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा.